नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली वरण। सिंपल आणि साध्या पद्धतीने छान असं वरण कसं करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे। पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो, जिरे, लसूण, कोथिंबीर असं बारीक करून तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। पण हिंग देखील टाकायचं आहे, चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। वरून थोडंसं तिखट टाकायचं आहे। टोमॅटो टाकून शिजवून घेतलेलं हे वरण टाकायचं आहे। तुम्ही आज बघणार आहात मिठाचं देखील वरण होत आहे आणि तिखट देखील वरण एकाच गॅसवर आणि एकाच हातून होत आहे। त्यामुळे तुम्ही असं करू शकता, एकीकडे तिखट आणि एकीकडे मिठाचं कडे टाकायचं आहे शिजवून घेतलेले टोमॅटोमध्ये वरण। तिखटमध्ये जेवढं पाहिजे तेवढं घ्या, मिठाचं जेवढं करायचं तेवढं होत होतं त्याच्यामध्ये। वरून अशी हलकीशी कोथिंबीर टाकायची, मिठाच्या वरणामध्ये देखील टाकू शकता तुम्ही। छान असं वरण तयार होत आहे, बघू शकता तुम्ही। मीठ देखील टाकायचं आहे, वरून अगोदर टाकलेलं असेल तर नंतर टाकायची गरज नाही, तर वरून टाकलेली चव वेगळीच राहते मिठाची। त्या प्रकारे आज आमच्या घरी दोन वरण, तेही एकाच हातून आणि सोबत होत आहे। सोबत तुम्ही देखील अशा प्रकारे सोबत वरण करू शकता, एक मिठाचं एक तिखट। छान असं बनेल। आता याला 5 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे दोन्हीला पण, म्हणजे कशी छान चव येईल। हां, आणि तुम्ही म्हणाल 5 मिनिटात होतं मग गॅस कमी करायचा नाही, गॅस फुल ठेवायचा आहे। कमी ठेवला तर वरण लवकर शिजणार नाही आणि 5 मिनिटात तुमचं होणार नाही। नंतर म्हणाल गॅस कमी ठेवला आहे आणि 5 मिनिटात कसं झालं नाही, तसं काही करू नका, नाहीतर चांगली उकळी येते। गॅस फुल ठेवायचा आहे, आम्ही पण दोन्ही फुल ठेवलं आहे। बघा छान उकळी सुटली, याला काय मिठाच्या वरणाला, इकडे याला पण सुटेल, काळजी नका। बघू शकता किती छान असं मिठाचं वरण तयार झालेलं आहे आपलं। तुम्ही देखील अशा पद्धतीने साध्या पद्धतीने वरण बनवू शकता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही बनवलेले वरण कसे झाले नक्की कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।